बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मोर्चा ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह ओबीसी नेते राहणार उपस्थित। मराठा कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र येणार। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन। शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात उद्धव आणि राज भेट होणार। सोलापुरात भाजपचा राष्ट्रवादी शिवसेनेला धक्का। 2 माजी उपमहापौर, 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। पक्षप्रवेशानं नंतर रात्री फडणवीसांची घेतली भेट। सोलापुरात 4 माजी आमदार भाजपच्या गळाला। मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात राजकीय खेळी। फडणवीसांच्या वर्ष बंगल्यावर रात्री खलबत। पक्षप्रवेशाचा मुहूर्त लवकरच ठरणार। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन। वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल। सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट। कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। आजपासून नाशिक जिल्ह्यामध्ये आठवडाभर कांदा खरेदी विक्री व्यवहार राहणार ठप्प। लासलगाव, पिंपळगाव मुख्य बाजार समितीमध्ये दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांची सुट्टी। एक कंपन्यांनंतर आता नेस्लेकडून कर्मचारी कपातीचं नियोजन। नेस्ले 16,000 कर्मचाऱ्यांना नारळ देणार। 2 वर्षात टप्प्याटप्प्यानं कर्मचारी कपात होणार। गुजरातच्या राजकारणामध्ये मोठी राजकीय उलथापालथ। मुख्यमंत्री वगळता सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे। आज नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार। चांदीच्या दरवाढीचा अखेर ब्रेक। ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या चांदीच्या दरात तब्बल 10,000ची घसरण, तर सोन्याच्या दरातील वाढ मात्र कायम।